Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 3 HCF and LCM. ह्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 12 कंप्लीट करूया. बघा इथे आपल्याला सांगितलं की HCF फाइंड करायचा आहे गिवन नंबरचा. मग जे पण काही आपल्याला इथे नंबर्स दिलेले आहे हे नंबरचे आपल्याला कसे फॅक्टर पाडायचे तर प्राइम फॅक्टर येईपर्यंत म्हणजे प्राइम नंबर येईपर्यंत ह्याचे आपल्याला फॅक्टर पाडत जायचे आहे. जसं आपण प्रीवियस प्रॅक्टिस सेट मध्ये बघितलं होतं की आपण एखाद्या नंबरचे प्राइम फॅक्टर काढले होते, तसेच आपल्याला या नंबरचे पण प्राइम फॅक्टर काढायचे आहे, ह्या नंबरचे पण प्राइम फॅक्टर काढायचे आहे आणि त्यामधील हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला निवडायचा आहे. HCF म्हणजे काय असतो? H म्हणजे हायेस्ट, C म्हणजे कॉमन, F म्हणजे फॅक्टर. म्हणजे आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे ह्या दोन नंबर मधील. चला मग आता फाइंड करूया. व्हर्टिकल मेथडने आपण ह्याला सोडवणार आहे. इथे घ्यायचा आहे 25. आता बघायचं आहे की 25 हा कोणत्या टेबलमध्ये येतो तर 5 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे लिहायचं आहे 5. नंतर किती नंबरला येतो? 5 नंबरला, म्हणून इथे पण लिहायचं आहे 5. नंतर आता हा नंबर जो आहे 5 हा कोणत्या टेबलमध्ये येतो? 5 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे लिहायचं आहे 5 किती नंबरला येणार? 1 नंबरला, म्हणून इथे पण लिहायचं 1. ओके. नेक्स्ट आता 40 आहे. 40 पण आपण व्हर्टिकल मेथडने सॉल्व करणार आहे. इथे लिहायचं आहे 40. बघा आता इथे 40 हा कोणत्या टेबलमध्ये येणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं. तर त्याआधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 हा डिजिट असतो किंवा मग बघा 0, 2, 4, 6, 8 यापैकी युनिट प्लेसमध्ये जर डिजिट असले तर त्याला 2 ने भाग जातो, म्हणजे तो जो पूर्ण नंबर आहे तो 2 ने डिवाइड होतो. ओके, म्हणजे हा 40 पण 2 ने डिवाइड होतो, म्हणून आपण इथे लिहिणार आहे 2. आता 2 ने डिवाइड होणार तर किती नंबर येणार आहे? बघा 2 च्या टेबलमध्ये 4 आहे 2 नंबरला, 2 2 जा 4 आणि हा 0 आपण ॲज इट इज घेणार. आता इथे हा 22 च्या टेबलमध्ये येतो, इथे लिहिणार आहे 2, 2 10 जा 20. परत आता इथे युनिट प्लेसला 0 आलेले आहे, तसंही आपण बघितलं तर 10 हा 2 च्या टेबलमध्ये येतोच, म्हणजे किती नंबरला? 2 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 2 लिहिला. आणि किती नंबरला येणार? 5 नंबरला, म्हणून इथे आपल्याला 5 लिहायचं आहे. ओके. आता नेक्स्ट आपण बघितलं तर हा जो 5 आहे हा 5 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 5 इथे लिहायचा. 1 नंबरला येतो, म्हणून 1 नंबर इथे लिहायचं. आता आपल्याला यातले काय करायचे आहे, जे पण काही हे कॉमन फॅक्टर्स आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. मग त्या अगोदर आपण इथे लिहिणार आहे की 25 ह्याचे काय फॅक्टर आलेले आहे हे या साईडचे आपल्याला फॅक्टर लिहायचे आहे. बघा इथे 5 आहे, इथे 5 आहे. 5 हा नंबर काय आहे? प्राइम नंबर आहे. हे असे आपण इथे लिहून घ्यायचे 5 × 5. नेक्स्ट आता 40चे जे काही फॅक्टर आलेले आहेत ते फॅक्टर इथे लिहायचे आहे 2 आणि 5. म्हणजे बघा इथे 2 जो नंबर आहे हा पण प्राइम नंबर आहे आणि 5 हा पण प्राइम नंबर आहे. या साईडला आपल्याला प्राइम नंबरच यायला पाहिजे. ओके. नंतर काय घेणार? 3 × 2 आहे इंटू 1 × 5 आहे. असं लिहिल्यानंतर आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर ह्या दोन मधील फाइंड करायचं आहे. बघा इथे आहे 5 आणि इथे पण काय आहे 5, म्हणून इथे लिहायचं आहे 5. परत आता इथे 5 आहे पण इथे आणखी एक 5 आहे का? नाही. इथे 2 आहे, इथे 2 आहे का? नाही. म्हणून दोघांमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आलेला आहे तर 5. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथे 56, 32 सेम ॲज इट इज आपण व्हर्टिकल मेथडने इथे फाइंड करणार आहे. 56 कोण्या टेबलमध्ये येतो? 56. बघा आता इथे युनिट प्लेसमध्ये काय आहे? 6 आहे. जेव्हा युनिट प्लेसमध्ये हे डिजिट असतात तेव्हा त्याला 2 ने डिवाइड होता, म्हणून इथे आपण लिहिणार 2. मग 2 ने डिवाइड होतं, 2 च्या टेबलमध्ये 4 हा नंबर येतो. 2 2 जा 4, इथे 1 उरणार तर होणार 16. 2 8 जा 16. ओके. आता इथे 228 आलेला आहे. युनिट प्लेसमध्ये काय आहे? 8 आहे, म्हणून हा पण 2 ने डिवाइड होतो, म्हणजे इथे लिहायचं आहे 2. 2 च्या टेबलमध्ये 2 येतो, 2 1 जा 2. 2 च्या टेबलमध्ये 4 येतो, 2 4 जा 8. आता या ठिकाणी पण 14 आहे. 14 हा 2 च्या टेबलमध्ये येतो, 7 नंबरला. टेबल इथे लिहायचं आहे. किती नंबरला येतो? इथे लिहायचं आहे. इथे 2 लिहायचं आहे. इथे किती नंबरला येतो? 7 नंबरला हे लिहायचं. आता 7 नंबर आहे तर 7 हा प्राइम नंबर आहे, तो स्वतःच्या टेबलमध्ये येणार. 7 1 जा 7, 1 नंबरला. ओके. नेक्स्ट आहे इथे 32. आधी हे 32चे फॅक्टर आपण काढून घ्यायचे. आता बघा 32 हा पण 2 च्या टेबलमध्ये येतो, कारण की इथे शेवटी काय आहे? 2 आहे. हे बघायचं आहे आपल्याला की युनिट प्लेसमध्ये काय नंबर आहे? 2 नंबर आहे, म्हणून तो 2 ने डिवाइड होणारा पूर्ण नंबर आहे. म्हणजे इथे लिहायचं 2. मग 2 च्या टेबलमध्ये येतो तर 2 च्या टेबलमध्ये 2 येतो. 2 1 जा 2 आणि 1 उरणार तर इथे 12 होणार, म्हणजे 2 6 जा 12. नंतर 16 हा 2 च्या टेबलमध्ये 8 नंबरला येतो. 2 इथे लिहायचा, 8 इथे लिहायचं. 8 हा 2 च्या टेबलमध्ये येतो. 2 4 जा 8. परत 4 हा 2 च्या टेबलमध्ये येतो.
2 2 जा 4 आणि हा प्राईम नंबर आहे म्हणून 2 1 जा 2. अशा प्रकारे हे आपण ह्याचे फॅक्टर काढून घेतले. आता आपल्याला लिहायचं आहे 56 इज इक्वल टू, ह्याचे फॅक्टर लिहून घ्यायचे आहे ह्या साईडचे. बघा इथे पूर्ण प्राईम फॅक्टर आलेले दिसत आहे आपल्याला. जे पण काही 2 आहे हा तर प्राईम आहेच, 7 हा पण प्राईम नंबर आहे आणि या ठिकाणी 2 आलेला आहे, 2 हा प्राईम नंबर आहे. म्हणजे ह्या साईडला प्राईम फॅक्टरच यायला हवेत. इथे आपण लिहिणार आहे 2 3 टाइम्स 2 आहे 2 × 2 × 7. नंतर 32चे फॅक्टर्स आहेत, किती टाइम्स आहे 1 2 3 4 5 टाइम्स 2 2 × 2 × 2 × 2 × 2. आता ह्याच्यामधले आपल्याला कॉमन फॅक्टर शोधायचे आहेत. बघा इथे हा 2 कॉमन आहे आणि हा पण 2 कॉमन आहे म्हणून इथे लिहायचं HCF. हा 2 आपण दोन्हीमधून एक 2 कॉमन घ्यायचा आहे. परत ह्या दोघांमधून एक 2 कॉमन घ्यायचा आहे. परत आता ह्या दोघांमधून एक 2 कॉमन घ्यायचा आहे. ओके. आता इथे 7 उरलेला आहे तर खाली ह्या 32च्या फॅक्टरमध्ये 7 आलेला आहे का? नाही, मग तो घ्यायचा नाही. आणि इथे 2 आलेला आहे, आणखी 2 इथे एक्स्ट्रा आलेला नाही म्हणून इथे कॉमन किती निघतात 3 2 निघतात. आता या 3 2ची आपण मल्टिप्लिकेशन केली तर किती येणार 2 2 जा 4 4 2 जा 8. म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आलेला आहे 56 आणि 32चा 8 आलेला आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 40 60 75. तर इथे आपण व्हर्टिकल मेथडने सॉल्व करणार आहे. इथे घ्यायचं आहे 40. बघा आता इथे काय आहे 0. जसं आपण 40चे फॅक्टर आधी काढले होते ना त्याचप्रमाणे आपण इथे काढणार आहे. बघा इथे 0 आहे तर 2च्या टेबलमध्ये येणार आहे 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि इथे 0 लिहिणार. 20 हा 2च्या टेबलमध्ये येतो 10 नंबरला. 10 हा 2च्या टेबलमध्ये येतो 5 नंबरला आणि 5 हा 5च्या टेबलमध्ये येतो 1 नंबरला म्हणून इथे 5 लिहायचं आणि इथे 1 लिहायचं. ओके. हे 40चे फॅक्टर आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये काढलेले आहेत. आता इथे आपण 60 घेऊया. 60 बघा इथे 0 आहे तर हा पण 2च्या टेबलमध्ये येणार आहे. बघा ह्या नंबर हे जे डिजिट असणार ना युनिट प्लेसमध्ये तर ते 2च्या टेबलमध्येच येत असतात म्हणून आपण इथे 2च्या टेबलने याला डिवाइड करूया. मग 2च्या टेबलमध्ये 6 येतो 3 नंबरला म्हणून इथे घ्यायचं 3 आणि हा 0 ॲज इट इज घ्यायचा. नंतर ह्याला पण 2ने डिवाइड करू शकतो आपण. 2 1 जा 2 म्हणजे इथे 2 घेतला तर मायनस केली तर इथे 1 उरणार आणि इथे 10 होणार तर इथे येणार आहे 2 5 जा 10. आता इथे 15 आहे तर बघा 15 हा 2च्या टेबलमध्ये येतो का? नाही. म्हणून आपण घेणार हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे घेणार आहे 3 5 जा 15 आणि 5 हा 5च्या टेबलमध्ये येतो 1 नंबरला म्हणून इथे लिहिणार 5 1 जा 5. नेक्स्ट आता आपण 75चे फॅक्टर काढणार आहे. 75 हा कोण्या टेबलमध्ये येतो बघा आता इथे काय आहे 5 आहे. मग हा 75 5च्या टेबलमध्ये येणार आहे म्हणजे 5च्या टेबलने याला डिवाइड होणार. आता 5च्या टेबलमध्ये डिवाइड होणारे नंबर कोणते कोणते तर बघा इथे ज्या संख्येच्या युनिट प्लेसमध्ये ज्या पण काही नंबर आहेत त्या नंबरच्या युनिट प्लेसमध्ये 0 किंवा 5 हे डिजिट असले तर त्या पूर्ण नंबरला 5ने डिवाइड होतं. ओके. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना खूप इझी जाणार आहे. बघा हे नंबर युनिट प्लेसमध्ये असेल तर त्याला 2ने डिवाइड होतं आणि हे नंबर युनिट प्लेसमध्ये असेल तर त्याला 5ने डिवाइड होतं. म्हणून आता इथे आपण 5ने डिवाइड करून बघूया. मग घ्यायचं इथं 5च्या टेबलने आपण 75ला डिवाइड केलं तर किती आन्सर येणार 5 1 जा 5 रिमाइंडर आला 2 आणि इथे 5 घेतला तर 5 5 जा 25 म्हणजे इथे येणार आहे आन्सर 15. आता हा 15 आहे तर 15 हा 5च्या टेबलमध्ये येतोच 5 3 जा 15. नंतर 3 हा 3च्याच टेबलमध्ये येतो 3 1 जा 3. असे आपण ह्याचे सर्वांचे फॅक्टर्स काढून घेतले. आता आपल्याला यातला कॉमन नंबर फाइंड करायचा आहे. मग कॉमन नंबर फाइंड करताना आपण लिहित असतो 40 इज इक्वल टू हे जे या साईडचे नंबर्स आहेत फॅक्टर आपण काढून ठेवले हे फॅक्टर राईट करायचे आहे 2 × 2 × 2 × हा 5. नेक्स्ट 60 2 × 2 × 3 × 5. नेक्स्ट 75 5 × 5 × 3. आता आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे तर ह्यातला आपण सेम कॉमन काढणार आहे. बघा आता इथे 2 आहे इथे 2 आहे पण ह्या 70च्या फॅक्टरमध्ये 2 आहे का?
नाही, म्हणजे आपल्याला इथे 2 कॉमन घ्यायचा नाही. परत आता इथं 5 आहे, इथे 5 आहे आणि ह्या नंबरमध्ये पण 5 आहे. म्हणजे तिन्ही नंबरच्या फॅक्टरमध्ये सेम डिजिट यायला हवे, सेम नंबर यायला हवे, तेव्हाच आपण तो कॉमन काढू शकतो. म्हणजे आपण इथं एकदा 5 लिहिणार आहे. ओके. आता नेक्स्ट बघा, इथे 5 आहे परत, पण आणखी कोणाच्या टेबलमध्ये 5 नाही, किंवा मग इथे 3 आहे तर आणखी कोणाच्या टेबलमध्ये 3 नाही. म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आलेला आहे? 5 आलेला आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता इथे घेणार आहे आपण 16. बघा 16 हा कोणत्या टेबलमध्ये येतो? 2च्या टेबलमध्ये, 8 नंबरला टेबलमध्ये येतो, म्हणजे टेबल 2च्या मध्ये येतो, म्हणून आपण इथे लिहिणार. किती नंबरला येतो? 8 नंबरला इथे लिहायचा आहे. 8 हा पण 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 2 4 जा 8. 4 2च्या टेबलमध्ये येतो, 2 2 जा 4 आणि 2 हा 2च्याच टेबलमध्ये येतो, 2 1 जा 2. अशा प्रकारे. नेक्स्ट आता आपण 27चे फॅक्टर काढून घेणार आहे. बघा इथे 27 आहे. 27 2च्या टेबलमध्ये येणार का? नाही, कारण युनिट प्लेसमध्ये काय आहे? 7 आहे. 27 हा 3च्या टेबलमध्ये येतो, हे आपल्याला माहिती आहे. मग इथे लिहायचं 3च्या टेबलमध्ये किती नंबरला येतो? 9 नंबरला येतो. 27 3 9 जा 27. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो 3 नंबरला. 3 3 जा 9. 3 हा 3च्या टेबलमध्ये येतो 1 नंबरला. 3 1 जा 3. ओके. अशा प्रकारे आपण दोन्ही याचे फॅक्टर काढून घेतले. आता आपल्याला कॉमन नंबर फाइंड करायचे आहे, तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लिहायचे याचे फॅक्टर. किती फॅक्टर आहे? 4 टाइम 2 काढलेले आहे. नंतर 27चे फॅक्टर लिहायचे आहेत, ह्या साईडचे 3 × 3 × 3. आता आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे, HCF काढायचा आहे, तर आपण कॉमन फाइंड करत असतो. पण आता या ठिकाणी बघितलं तर इथे 2 आहे आणि इथे 3 आहे. कोणीही आपल्याला कॉमन दिसत आहे का? नाही. मग ज्या वेळेस कोणीही कॉमन नसेल त्यावेळेस कॉमन फॅक्टर काय असतो? 1 असतो, कारण 1 ने तर सर्वांना डिवाइड होतं. ओके. म्हणून आपण कॉमन फॅक्टर काय लिहायचं असतं? 1 लिहायचं असतो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 5th नंबरचं एक्झाम्पल आहे 18 32 48. मग सर्वात आधी आपण प्रत्येकांचे फॅक्टर काढून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामधील कॉमन नंबर घ्यायचा आहे. 18चे फॅक्टर काय येणार आहे? बघा 18 हा 2च्या टेबलमध्ये येतो, 9 नंबरला. ओके. आणि 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, 3 3 जा 9. आणि 3 हा 3च्या टेबलमध्ये येतो, 3 1 जा 3. ठीक आहे. नंतर आता आपण 32चे फॅक्टर काढून घेऊया. 32. बघा इथे 32च्या शेवटी युनिट प्लेसमध्ये बघायचं आहे. सर्वात आधी तर आपल्याला बघायचं आहे की हा 32 2च्या टेबलमध्ये येतो का? 2चा टेबल तर 20पर्यंत संपून जातो, मग पुढे आपण टेबल करून बघणार का? तर कशावरून ओळखायचं आहे? युनिट प्लेसवरून. युनिट प्लेसमध्ये काय आहे? 2. मग युनिट प्लेसमध्ये 2 आहे. हे जे डिजिट असतात हे युनिट प्लेसमध्ये असल्यास ते 2च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण इथे 2 ने याला डिवाइड करूया. बघा इथे कसं येणार? मग 2 1 जा 2 आणि ते 1 उरणार, 2 6 जा 12. परत हा 16 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 2 8 जा 16. 2 4 जा 8. 2 2 जा 4 and 2 1 जा 2. अशा प्रकारे हे इकडे या साईडला प्राईम नंबर यायला पाहिजे आपल्याला. ओके. नेक्स्ट आहे 48. 48 हा पण 2च्या टेबलमध्ये येतो, कारण की इथं 8 आहे म्हणून लास्ट युनिट डिजिटला 8 आहे. किती घ्यायचं आहे? 2चा टेबल, 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. परत आता 24 पण 2च्या टेबलने डिवाइड होतो, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 3 जा 6 आणि इथे येणार 3 1 जा 3. ओके. सिंपल आहे. आतापर्यंत आता तुम्हाला ही मेथड समजलीच असेल कसं आपण केलं. आता इथे लिहायचं आहे आपल्याला 18. 18चे काय फॅक्टर आहे? 2 × 3 × 3. 32. किती टाइम्स 2 आहे? 1 2 3 4 5 टाइम्स 2 आहे. 2 × 2 × 2 × 2 × 2. नंतर 48चे फॅक्टर घ्यायचे आहे आपल्याला 1 2 3 4 टाइम 2 आणि 3. ओके. आता यामधील कॉमन फॅक्टर आपल्याला काढायचं म्हटलं तर काय येणार? बघा इथे HCF काढणार आपण. काय येणार? बघा इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणून आपण याला असं राऊंड करून घेऊया समजण्यासाठी. एक वेळा 2 आपण कॉमन काढून घेऊया. नंतर इथे बघा 3 आहे. परत ह्या टेबलमध्ये कुठे 3 आहे का? याच्यामध्ये कुठे 3 आहे का? नाही. इथे पण 3 आहे, म्हणजे यामध्ये 3 आहे, पण ह्या मधल्या 32 मध्ये 3 नाही. आपल्याला तिन्ही डिजिटमध्ये 3 यायला पाहिजे, तेव्हाच तो आपण कॉमन बाहेर काढू शकतो. म्हणजे याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आलेला आहे? ओनली 2. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 105 and 106.
54. आता 105च्या युनिट प्लेसमध्ये काय आहे 5 आहे. बघा युनिट प्लेसमध्ये 5 असल्यास त्याला 5 ने डिवाइड होता, म्हणून आपण इथे लिहिणार आहे 5 1 जा 5, 5 2 जा 10 येणार आणि 5 1 जा 5 येणार. ओके. आता 21 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथं 3चा टेबल लिहिणार. किती नंबरला 7 नंबरला येतो, म्हणून इथं 7 नंबर लिहिणार. ओके. आता 7 हा 7च्याच नंबरला येतो, 7 हा 7च्याच टेबलमध्ये येतो ना. ओके. नंतर आपण इथे लिहिणार आहे 154. आता हा 4 युनिट प्लेसमध्ये 4 आहे, म्हणून तो 2च्या टेबलने डिवाइड होतो पूर्ण नंबर. ठीक आहे, म्हणून याला आपण 2च्या टेबलने डिवाइड करून बघूया. बघा इथे येणार 2 7 जा 4, रिमाइंडर 1 होणार. हा 4 घेतल्यानंतर किती होणार 14, 2 7 जा 14, म्हणून इथे येणार आहे 77 आन्सर. 77 आणि इथे येणार आहे 2. आता 77 हा कोणत्या टेबलमध्ये येतो, तर हा 11च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे घ्यायचा आहे 11 किती नंबरला 7 नंबरला, आणि 7 हा 7च्याच टेबलमध्ये येतो 1 नंबरला. ओके. आय होप तुम्हाला हे फॅक्टर समजले असतील. म्हणजे कसे फॅक्टर काढायचे हे खूप इझी आहे, फक्त त्याला लक्षात ठेवायचं की त्याला डिवाइड कोणत्या टेबलने होतो, आणि ह्या ट्रिक्सनुसार तुम्ही जेव्हा लक्षात ठेवणार तेव्हा तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार. आता याचा आपण कॉमन फॅक्टर बघूया. याच्यामध्ये आपण लिहिणार आहे 105 इज इक्वल टू किती येणार 5 इंटू 3 इंटू 7, परत 154 किती आहे फॅक्टर 2 इंटू 11 इंटू 7. आता याच्यामध्ये जर कॉमन काढायचं म्हटलं तर बघा इथे 5 आहे, इथे नाही, इथे 3 आहे, इथे नाही, इथे 7 आहे आणि इथे पण 7 आहे, म्हणजे HCF इथे येणार 7. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 42 45 48. ॲज इट इज आपण सॉल्व्ह करणार जसं आधी सॉल्व्ह केलेलं आहे. 42 घ्यायचा. इथे 42 हा 2च्या टेबलने डिवाइड होतो, कारण की इथे 2 आहे युनिट प्लेसला. इथे 2 लिहायचा. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2, 21 आन्सर येणार. आता 21 हा 3च्या टेबलमध्ये येतो, 3 7 जा 21, म्हणून इथे 3 लिहायचा, इथे 7 लिहायचा, आणि हा 7च्या टेबलमध्ये येतो, 7 1 जा 7. ओके. नेक्स्ट 45. 45 5च्या टेबलमध्ये येतो, 5 9 जा 45, 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, 3 3 जा 9 आणि 3 हा 3च्या टेबलमध्ये येतो, 3 1 जा 3. नेक्स्ट 48. 48च्या युनिट प्लेसमध्ये बघा 8 आहे, मग युनिट प्लेसमध्ये 8 आहे म्हणून हा 2च्या टेबलने डिवाइड होतो, म्हणून इथे आपण लिहिणार 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. 24 आहे, 24 पण 2 ने डिवाइड होतो, म्हणून इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4. 12 2च्या टेबलमध्ये येतो, 2 6 जा 12, 6 पण 2च्या टेबलमध्ये येतो, 2 3 जा 6 आणि इथे 3 1 जा 3. ओके. तुम्हाला समजत आहे. आता इथे आपण काढणार आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे इथे घेणार आहे आपण 42चे फॅक्टर किती आहे 2 इंटू 3 इंटू 7. 45चे फॅक्टर घेणार आहे आपण ह्या साईडचे घ्यायचे आहे फॅक्टर 5 इंटू 3 इंटू 3. नेक्स्ट 48चे फॅक्टर 1 2 3 4, 4 टाइम्स 2 आहे आणि एकदा 3 आहे. आता याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. इथे आपल्याला काय येणार बघा, इथे 2 आहे पण इथे 2 आहे का नाही, म्हणजे हा 2 कॉमन फॅक्टर नाही येणार. बघा इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि ह्या मध्ये पण 3 आहे, म्हणजे तिन्ही जे फॅक्टर्स आहेत, तिन्ही नंबरचे जे फॅक्टर आहेत त्या तिन्ही फॅक्टरमध्ये 3 3 हा कॉमन आलेला आहे. इथे 2 आहे पण ह्या मधल्या फॅक्टरमध्ये 2 आहे का नाही, म्हणून आपल्याला कॉमन घ्यायचा नाही. इथे 7 आहे पण 7 कोणत्याही याच्यामध्ये कॉमन नाही, म्हणून आपण 3 कॉमन घेणार, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येणार आहे इथे 3 येणार आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया 57 75 102. इथे घ्यायचं आहे 57. बघा 57च्या युनिट प्लेसमध्ये 7 आहे, म्हणून हा 2 ने डिवाइड होणार नाही, मग कोणत्या नंबरने करायचं 3 नंबरने करून बघूया. 3 1 जा 3, इथे 2 उरणार आहे, 3 9 जा 27. ओके. 19 आला. आता 19 हा प्राईम नंबर आहे, तो कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, म्हणजे स्वतःच्या टेबलमध्ये येणार. 19 1 जा 19. ठीक आहे. नंतर इथे घेणार आहे 75. 75 बघा 75च्या युनिट प्लेसमध्ये 5 आहे, हा 5च्या टेबलने डिवाइड होणार, मग 5 1 जा 5, इथे 2 उरणार, 5 5 जा 25. नंतर 15 आहे, 3च्या टेबलमध्ये येतो 15, इथे लिहायचं 3 3 5 जा 15, नंतर 5 1 जा 5.
नेक्स्ट 102. आता युनिट प्लेसमध्ये काय आहे 2 आहे म्हणजे हा 2 ने डिवाइड होतो. ओके म्हणजे इथे 2 ने डिवाइड करायचा. 2 5 जा 10, 2 1 जा 2. 51 हा 17च्या टेबलमध्ये येतो म्हणजे 17 1 जा 17, 17 3 जा 51. नंतर 3 1 जा 3 या ठिकाणी असे फॅक्टर्स येणार आहे. नेक्स्ट आता आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचं आहे. 57चे फॅक्टर किती आहे 3 × 19. 75चे फॅक्टर आहे 5 × 3 × 5. नेक्स्ट 102चे फॅक्टर आहे 2 × 17 × 3. आता याच्यामध्ये कॉमन आपल्याला काय दिसतं बघा, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. म्हणजे तिन्ही जे नंबर आहे त्या तिन्ही नंबरच्या फॅक्टरमध्ये 3 हा कॉमन आहे म्हणजे HCF हा 3 कॉमन निघणार. बाकी कोणताही कॉमन आहे का त्यामध्ये नाही. ओके नेक्स्ट एक्झाम्पल 56 आणि 57 आहे. ॲज इट इज सॉल्व करायचं. 56 बघा इथे 6 आहे 2च्या टेबलने डिवाइड होणार आहे म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 कॅरी उरला 2 8 जा 16. 28 आहे 2च्या टेबलने डिवाइड होतो 2 1 जा 2, 2 4 जा 8. 14 2च्या टेबलमध्ये येतो 2 7 जा 14 आणि इथे येणार 7 1 जा 7. ओके नेक्स्ट आहे 57. आता जसं आपण आधी 57चे फॅक्टर काढले होते सेम त्याचप्रमाणे आपण काढूया. इथे आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे येणार आहे 3 1 जा 3 आणि इथे 2 ना 3 9 जा 27. ओके आता इथे येणार आहे 19. 19 हा स्वतः प्राईम नंबर आहे तो 19 स्वतःच्या टेबलमध्ये येणार. 19 1 जा 19. आता इथे आपण कॉमन फॅक्टर काढूया. 56 1 2 3 टाइम्स 2 आहे 2 × 2 × 2 × 7. नंतर 57चे फॅक्टर 3 × 19. या ठिकाणी आपल्याला कोणताही कॉमन नंबर दिसत नाही आहे दोन्हीच्या फॅक्टरमध्ये. इथे 2 आहे, इथे 2 नाही, इथे 7 आहे, 7 पण नाही. कोणताही कॉमन फॅक्टर नाही म्हणून इथे हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे HCF मध्ये येणार 1. म्हणजे ज्यामध्ये पण काही कॉमन फॅक्टर आपल्याला दिसत नसतात तो फक्त काय असतो 1 फॅक्टर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इथे घेणार आहे 777. आता इथे 777 आहे हा आपण 7 ने डिवाइड करू शकतो म्हणजे इथे आपण लिहिणार 7 1 जा 7, 7 1 जा 7, 7 1 जा 7. इथे युनिट प्लेस मध्ये 1 आहे हा 2च्या टेबलने डिवाइड होणार नाही. आपण याला 3च्या टेबलने डिवाइड करून बघूया. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. इथे 2 येणार आणि इथे 21 होणार म्हणजे 21 हा 3च्या टेबलमध्ये 7 नंबरला येतो 21. आता इथे 0 येणार. आता हा 3 ने डिवाइड होतो म्हणजे इथे लिहायचं 3. 37 आन्सर आला म्हणून 37 इथे लिहायचं आहे. ओके आता 37 बघितलं तर हा प्राईम नंबर आहे. हा कोणत्याही टेबलमध्ये येणार नाही तो स्वतःच्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे आपण लिहिणार 37 1 जा 37. ओके नेक्स्ट घेणार आहे 315. बघा आता युनिट प्लेस मध्ये काय आहे 5 आहे. मग जिथं युनिट प्लेस मध्ये 5 असला आता मोठा डिजिट आहे आपण गेस करू शकत नाही ना कोणत्या टेबलने याला डिवाइड होणार. तर युनिट प्लेस बघायचं आहे. युनिट प्लेस मध्ये 5 आहे मग 0 आणि 5 युनिट प्लेस मध्ये असल्यास आपण काय करू शकतो 5 ने त्याला डिवाइड करू शकतो. तर आपण 5 ने डिवाइड करून बघूया. 5 6 जा 30 आणि 5 3 जा 50 म्हणजे आन्सर किती येणार आहे 63. म्हणून इथे लिहायचं 5 आन्सर किती आला 63 म्हणून इथे लिहायचं 63. आता बघा 63 युनिट प्लेस मध्ये 3 आहे हा 3च्या टेबल मध्ये येऊ शकतो. ओके म्हणजे आपण याला 3 ने जर डिवाइड केलं तर इथे 3 ने डिवाइड करू आपण. 3च्या टेबल मध्ये 6 येतो 3 3 जा 3 2 जा 6 3 3 1 जा 3. 21 हा 3च्या टेबल मध्ये येतो 7 नंबरला म्हणून इथे लिहायचं आहे 3 आणि इथे 7 नंबर आणि 7 हा प्राईम नंबर आहे स्वतःच्या टेबल मध्ये येतो 1 नंबरला. अशा प्रकारे आपण हे फॅक्टर काढून घ्यायचे. नेक्स्ट आता हे फॅक्टर काढूया 588. ओके आता बघा इथे युनिट प्लेस मध्ये 8 आहे. 8 आहे तर आपण इझिली फाइंड करू शकतो की 2 ने याला डिवाइड करू शकतो आपण म्हणजे 2 आणि याचं डिवायडेशन केलं तर किती येणार 2 2 जा 4 आणि 2 9 जा 18 आणि हा 8 उरला तर 2 4 जा 8 म्हणजे 2 ने डिवाइड केलं. इथे लिहायचं किती आन्सर आलेला आहे 294 आन्सर आलेला आहे. आता आपण परत याला 2 ने डिवाइड करू शकतो 294 ला कारण याच्या युनिट प्लेस मध्ये पण काय आहे 4 आहे. मग 2 1 जा 2 इथे 9 आपण घेतला तर किती येणार 2 2 जा 4 2 4 जा 8. 1 4 खाली घेतला तर
2 7 जा 14. मग 2 ने डिवाइड केलं म्हणून इथे लिहायचं 2. आन्सर आलं 147. आता 147 आहे तर इथे 7 आलेलं आहे, मग 2 ने आपण डिवाइड करू शकतो का? नाही. याला आपण 3 ने डिवाइड करून बघायचं आहे की 3 ने होतो का. 147 डिवाइडेड बाय 3. 3 4 जा 12. तर 2 इथं 7. आता 27 येतो 3 च्या टेबल मध्ये 9 नंबरला, म्हणून इथे येणार आहे आन्सर 49. कितीने डिवाइड केलेले आहे? 3 ने, म्हणून इथे लिहायचं 3. आणि किती नंबर आलेला आहे? 49. 49 कुठे लिहायचा? इथे. आता हा 49 7 च्या टेबल मध्ये येतो बघा. 7 7 जा 49. 7 हा प्राइम नंबर आहे, म्हणून इथे लिहिणार आहे 7 1 जा 7. ओके. आता आपण यातले कॉमन फॅक्टर काढूया. 777 इज इक्वल टू 7 into 3 into 37. नंतर आहे 315 is equal to 5 into 3 into 3 into 7. नंतर आहे 588 is equal to 2 into 2 into 3 into 7 into 7. ह्यामध्ये कॉमन फॅक्टर काय येतात? सर्वात आधी आपण बघायचं 7. इथे 7 आहे, इथे पण 7 आहे आणि इथे पण 7 आहे, म्हणजे तिन्ही नंबरच्या कॉमन फॅक्टर मध्ये येतो 7. म्हणजे इथे 7, इथे 7 आणि इथे 7. मग HCF लिहिताना आपण लिहून घ्यायचा कॉमन फॅक्टर 7. परत आता कॉमन काही येतो का? इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे, म्हणजे तिन्ही नंबरच्या फॅक्टर मध्ये कॉमन आणखी 3 आहे. परत आता इथे आहे का आणखी काही कॉमन? 5 नाही, परत 2 पण नाही. आता इथे 3 आहे, इथे 3 आहे, पण या नंबर मध्ये आणखी 3 आहे का? नाही, म्हणून आपल्याला तो कॉमन फॅक्टर घ्यायचा नाही. कॉमन म्हणजे आपल्याला तिन्ही नंबरच्या फॅक्टर मध्ये तिन्ही सेम नंबर यायला पाहिजे तेव्हा आपण कॉमन घेऊ शकतो. मग ह्याचं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. 7 into 3 21. असे ह्याचे कॉमन फॅक्टर 21 आलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे आपल्याला हे डिव्हिजन मेथडने फाइंड करायचं आहे याचा सिम्पलेस्ट फॉर्म. ओके. आता डिव्हिजन मेथड इथे लिहायचं आहे. ह्या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर लिहायचा आहे 275 आणि बिगेस्ट नंबर लिहायचा आहे 525. आता इथे आपण ऑब्झर्वेशन केलं तर 275 वजा 275 घेऊ शकतो आपण, आणि याची मायनस करायची 5, आणि इथे येणार आहे 12 म्हणून 7 मायनस केला आपण इथे 5 लिहिणार, इथे येणार आहे 4 म्हणून आपण 2 मायनस केला, इथे येणार आहे 2. आता इथे 250 आहे तर इथे आपल्याला लिहायचा आहे हा नंबर 275. लक्षपूर्वक बघायचंय तुम्हाला. जे पण काही रिमाइंडर आपल्याला येणार आहे त्या रिमाइंडरने परत आपल्याला ह्या डिजिटला, म्हणजे हा जो नंबर आहे ह्या नंबरला डिवाइड करायचा आहे इथे, म्हणजे हा नंबर आपल्याला इथे घ्यायचा आहे. मग परत आपण घेऊ शकतो 250 वजा 250 मायनस इथे येणार 5, 7 मायनस 5 इथे येणार आहे 2 आणि इथे येणार आहे 0. आता आपल्याला इथे जो नंबर आपण इथे घेतलेला आहे म्हणजे हा आपला 25 रिमाइंडर उरला ना, मग हा नंबर आपल्याला इथे लिहायचा आहे 250. आता 25 च्या टेबल मध्ये 250 हा 10 नंबरला येतो, म्हणजे 250 मायनस आला तर 0 0. आता फायनल आन्सर आपल्याला लिहायचा आहे. बघा इथे 25 जो आहे त्याने डिव्हिजिबल आहे 0 0, म्हणजे हा जो नंबर आहे हा 25 ने डिव्हिजिबल आहे, म्हणून आन्सर काय येणार आहे 25. आणि आता इथे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म दाखवायचा आहे, म्हणून आपण इथे लिहिणार आहे देअरफॉर 275 अपॉन 525 इज इक्वल टू, आता याला आपण 25 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येणार आहे. ओके. तर इथे लिहिणार आपण 275 अपॉन 525 डिवाइडेड बाय 25 डिवाइडेड बाय 25, कारण की इथे 25 आन्सर आलेला आहे. 25 कोणता नंबर आहे? ज्या नंबरने याला पूर्णपणे डिवाइड झालेला आहे तो नंबर आपण इथे घेतलेला आहे. आता इथे आन्सर जर आपण काढलं तर इथे 11 आन्सर येणार आणि इथे येणार आहे 21. तुम्ही याची डिव्हायडेशन करून बघू शकता. ओके. अशाच प्रकारे आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल बघूया. 76 अपॉन 133. इथे लिहायचं 133 बिकॉज तो ग्रेटर नंबर आहे, म्हणून ग्रेटर नंबर इथे लिहायचा. स्मॉलेस्ट नंबर इथे लिहायचा आहे. इथे घेऊ शकतो आपण 76 वजा 76 मायनस जर केलं तर 13 म्हणून 6 काढले इथे 7, 12 म्हणून 7 केला इथे येणार आहे 5. आता आपल्याला हा जो नंबर आहे हा नंबर इथे लिहायचा आहे 76. नंतर आपण घेणार 57 वजा 57 मायनस, आता 6 म्हणून नाही जात 7 म्हणून कॅरी घ्यायचा. 16 मधून 7 काढले तर इथे 9 येणार आणि इथे 6 मधून 5 काढला तर 1 येणार.
आता इथे आपल्याला हा नंबर इथे घ्यायचा असतो 57. 19च्या टेबलमध्ये 57 हा 3 नंबरला येतो, म्हणून आपण इथं 97 ने डिवाइड होणार आहे पूर्णपणे 00. म्हणजे या नंबरला डिवाइड कोणत्या नंबरने झालेला आहे 97, म्हणून हा HCF काय असणार आहे, ह्या नंबरचा 90 असणार आहे. ओके, देअरफॉर आपण असं लिहू शकतो. आता आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आहे. सिम्पलेस्ट फॉर्म काढण्यासाठी आपण 19 ने या दोन्ही डिजिटला डिवाइड करणार आहे. ओके, मग 19 4 जा 76 आणि 97 जा 133. ठीक आहे. एक्झाम्पल थर्ड आहे 161/69. मग या ठिकाणी आपल्याला 69 घ्यायचा आहे स्मॉलेस्ट नंबर आणि ग्रेटर नंबर इथे घ्यायचा आहे. ओके, आता इथे 69च्या टेबलमध्ये 138 येतो 2 नंबरला, आणि इथे आपण मायनस केली तर किती येणार, इथे 3 येणार, 2 येणार आणि इथे 0 येणार. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे 69. 23च्या टेबलमध्ये 69 हा 3 नंबरला येतो, म्हणून 69 मायनस केले तर इथे 00 येणार. हे आपण कशा प्रकारे सोडवायचं आहे, 69च्या टेबलमध्ये 138 येतो 2 नंबरला, म्हणून इथे 2 नंबर घेतला आपण, याची मायनस केली आपण 23 आलेली आहे. आता 23 इथे आलेला आहे रिमाइंडर. आता या ठिकाणी आपल्याला हा नंबर घ्यायचा असतो, हा नंबर इथे याला डिवाइड करायचा आहे. म्हणजे 3 नंबरला 69 येतो, म्हणून डिव्हिजिबल कोण आहे 23 आहे, म्हणून इथे लिहायचं आहे HCF = 23. आता आपण जर याला डिवाइड केलं तर किती आन्सर येणार आहे बघूया. डिवाइडेड बाय 23 डिवाइडेड बाय 23. 23च्या टेबलमध्ये 161 हा 7 नंबरला येतो आणि हा 23च्या टेबलमध्ये 69 3 नंबरला येतो, म्हणजे आपला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आन्सर 7/3 झालेला आहे. ओके, तर या ठिकाणी आता हा आपला प्रॅक्टिस सेट संपतो. तुम्हाला जर का हा प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.